हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे आपला जिओग्राफी आणि त्यामधील एक चॅप्टर आहे नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधने. ओके, तर या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याच्या खाली जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर कसे द्यायचे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चला चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही व्हिडिओज बघता येतील. ओके, सो लेट्स स्टार्ट. And in that question A, what is the use of the following resources? म्हणजे खाली त्यांनी काही रिसोर्सेस दिलेले आहेत तर त्याचा उपयोग काय आहे हे विचारलेलं आहे. ओके, आणि याच्यामध्ये फर्स्ट आहे वॉटर म्हणजे पाणी. तर चला पाण्याचा उपयोग आपल्याला कशा कशासाठी होतो बघूयात. आन्सर: right from the time we get up in the morning, we keep on using water till we go to bed at night. तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण पाण्याचा सतत म्हणजे नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या प्रत्येक कामासाठी पाण्याचा वापर करत असतो. अंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी, पिण्यासाठी, तसेच स्वयंपाकासाठी या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पाण्याचा उपयोग होतो. देन नेक्स्ट, वी ऑब्टेन सॅल्ट फ्रॉम सी वॉटर. तर समुद्राच्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते. प्लांट्स अँड ॲक्वाटिक ॲनिमल्स लाईक फिश ऑल्सो लिव्ह इन वॉटर. तर वनस्पतींना या पाण्याचा उपयोग होतो. ॲक्वाटिक ॲनिमल्स जे आहेत म्हणजे जलचर आहेत, तसेच मासे आहेत, हे सुद्धा पाण्यामध्येच राहतात. आता आणखीन एक त्याच्यामध्ये ऍड करूयात आपण, पाण्यापासून आपण वीज निर्मिती सुद्धा करतो. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला पाण्याचा उपयोग पडतो, बरोबर. तर हे सगळे पॉइंट्स याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. देन नेक्स्ट आहे सेकंड, फॉरेस्ट म्हणजेच जंगल किंवा वन. तर याचा उपयोग कशासाठी होतो बघा. वी कलेक्ट वूड फ्रॉम द फॉरेस्ट फॉर व्हेरियस पर्पजेस. आपल्या घरामध्ये जे काही फर्निचर आहे, टेबल, खुर्च्या, वेगवेगळे जे फर्निचर आहे हे कशापासून बनतं? लाकडापासून. आणि ही लाकडे आपल्याला कुठून मिळतात? तर या जंगलांमधून, वनांमधून आपल्याला मिळतात. सो फर्स्ट पॉइंट, वी कलेक्ट वूड फ्रॉम द फॉरेस्ट फॉर व्हेरियस पर्पजेस. Then second, in order to fulfill our needs, we also obtain products like rubber, resin, fruits, medicinal plant, etc. from forest. तसंच आपल्या अजूनही काही गरजा आहेत. तर रबर, चीक त्याला म्हणतो, त्यानंतर मध आहे, फळे आहेत, वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत, या सगळ्या आपल्याला जंगलामधून मिळतात. देन फॉरेस्ट आर द हॅबिटेट ऑफ मेनी ॲनिमल. तर प्राण्यांचा सुद्धा रहिवास किंवा प्राणी कुठे राहतात? तर फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलमध्येच राहतात. तर त्यांना सुद्धा त्याचा उपयोग होतो. थर्ड आहे ॲनिमल्स. तर प्राण्यांच्या पासून आपल्याला काय उपयोग आहे किंवा प्राण्यांचा आपल्याला काय उपयोग आहे किंवा त्यांच्यापासून आपल्याला काय काय मिळतं? मॅन युजेस ॲनिमल्स फॉर व्हेरायटी ऑफ रिझन्स. ओके, तर वेगवेगळ्या कारणासाठी मानव प्राण्यांचा वापर करतो. हॉर्सेस, ऑक्सेन, कॅमेल, ॲसेस एक्सेट्रा आर ॲनिमल्स एम्प्लॉयड फॉर प्लॉकिंग, रायडिंग, ट्रान्सपोर्टिंग गुड्स एक्सेट्रा. तर घोडे म्हणा किंवा बैल म्हणा, उंट म्हणा, याच्या वाहतुकीसाठी किंवा ओझं वाहून नेण्यासाठी, नांगरणीसाठी किंवा शेतीची जी काही कामं आहेत या सगळ्यांसाठी या प्राण्यांचा उपयोग केला जातो. सेकंड पॉइंट, गोट्स, काउज, बफेलो आर यूज फॉर गेटिंग मिल्क. तर या सगळ्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळतं. ॲनिमल्स प्रोव्हाइड मीट, एग्स, बोन पावडर, हाईट एक्सेट्रा. तर काही प्राण्यांच्या पासून आपल्याला मांस मिळतं, अंडी, तसेच हाडांची बुकटी, हे सर्व आपल्याला या प्राण्यांच्या पासून मिळतं. तर यासाठी आहे हा प्राण्यांचा उपयोग. त्याच्यानंतर पुढे आहे मिनरल्स म्हणजेच खनिज. आन्सर मध्ये बघा, वी गेट डिफरंट मेटल्स अँड केमिकल्स फ्रॉम मिनरल्स. ओके, तर वेगवेगळे जे धातू आहेत, रसायने आहेत, हे सगळं आपल्याला खनिजांपासून मिळतं. सब केमिकल्स आर यूज इन प्रिपेरिंग डिफरंट मेडिसिन्स. त्याची औषधे तयार करण्यासाठी अशा या रसायनांचा वापर केला जातो. Metallic minerals are used for obtaining different metals such as iron, bauxite, etc. And non-metallic minerals are used in obtaining various chemicals like gypsum, rock salt, calcite, etc.
फिफ्थ आहे लँड म्हणजे जमीन. लिव्हिंग थिंग्स दॅट आर बॉर्न, इथे बॉर्न आहे. ओके, BORN. ओके, लिव्हिंग थिंग्स दॅट आर बॉर्न ऑन लँड ग्रो, लिव्ह अँड डाय ऑन द लँड इटसेल्फ. म्हणजे जे जे सजीव आहेत जमिनीवरती, ज्यांचा जन्म झालेला आहे, ही जमिनीवरती राहतात, जमिनीवरती वाढतात आणि जमिनीवरतीच ते मरण पावतात. लँड इज यूज फॉर कन्स्ट्रक्शन ॲज वेल ॲज ट्रेड. तर जमिनीचा वापर हा बांधकामासाठी किंवा व्यापारासाठी, जमिनीची देवाणघेवाण करण्यासाठी होतो. Now next B question, complete the following flow chart. तर इथे हा फ्लो चार्ट त्यांनी आपल्याला दिलेला आहे नॅचरल रिसोर्सेसचा. तर स्टुडंट या ठिकाणी इथे मी इम्पॉर्टंट मार्क करते, कारण बऱ्याच वेळेला नॅचरल रिसोर्सेसचा फ्लो चार्ट कम्प्लीट करण्यासाठी एक्झाममध्ये विचारलेला आहे फॉर 4 मार्क्स. ओके, सो हा जो फ्लो चार्ट आहे तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. तर चला याचा आन्सर बघूयात आपण. नॅचरल रिसोर्सेस, सॉइलचा यूज आपण कशासाठी करतो, ॲग्रिकल्चरसाठी. एअर, रेस्पिरेशन म्हणजे श्वसनासाठी हवेचा उपयोग. वॉटर, फ्रॉम वॉटर वी गेट साल्ट. मिनरल्स, मिनरल्स पासून आपल्याला मेटल्स आणि केमिकल्स मिळतात. ओके, व्हेजिटेशन म्हणजे वनस्पतीपासून आपल्याला काय मिळतं, मेडिसिन्स म्हणजे औषधी तयार करण्यासाठी. वॉटर, त्याच्यामध्ये असतात मासे, मासळी आपण म्हणतो, आणि लँडचं कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामासाठी उपयोग होतो. ओके, सो खूप इझी आहे हा फ्लोचार्ट, व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर करा. देन नेक्स्ट आहे क्वेश्चन सी, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. नाव याच्यामध्ये फर्स्ट बघा, व्हॉट फॅक्टर्स इन्फ्लुएन्स द फॉर्मेशन ऑफ सॉइल. म्हणजेच माती तयार होत असताना कोणते घटक आहेत किंवा कोणत्या घटकांपासून माती तयार होते. Let's see answer. The formation of soil mainly depends on the original rock. त्याला मूळ खडक असं म्हटलं जातं. क्लायमेट म्हणजे हवामान, ऑर्गॅनिक कंपोनंट्स म्हणजे त्यामधले जैविक घटक, स्लोप ऑफ द लँड अँड टाइम. तर या सगळ्या घटकांपासून माती तयार होत असते. म्हणजेच एखादा मूळ खडक आहे तर त्याच्यावरती ज्याप्रमाणे तिथे हवामान असेल किंवा ज्या प्रमाणात त्या खडकामध्ये किंवा त्या मूळ खडकामध्ये जैविक घटक आहेत किंवा तिथला जमिनीचा उतार कसा आहे किंवा कालावधी, हे सर्व फॅक्टर्स फॉर्मेशन ऑफ सॉइल मध्ये इन्क्लूड केले जातात. सेकंड आहे, विच प्रोडक्ट्स आर ऑब्टेन फ्रॉम फॉरेस्ट. तर आपण याचं मगाशी आन्सर बघितलेला आहे. वी ऑब्टेन प्रोडक्ट्स लाईक वूड, रबर, रेन्झिन, फ्रूट्स, मेडिसिनल प्लांट एक्सेट्रा फ्रॉम फॉरेस्ट. थर्ड, व्हॉट आर द युजेस ऑफ मिनरल्स. तर आता खनिजांचा उपयोग काय. मेटॅलिक मिनरल्स आर यूज्ड फॉर ऑब्टेनिंग डिफरंट मेटल्स सच एज आयर्न, बॉक्साइट एक्सेट्रा. अँड नॉन मेटॅलिक मिनरल्स आर यूज्ड इन ऑब्टेनिंग वेरियस केमिकल्स लाईक gypsum, rock salt, calcite, etc. फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट आर द पर्पजेस फॉर विच लँड इज यूज्ड. म्हणजे जमिनीचा उपयोग कोणत्या पर्पजसाठी तिचा उपयोग केला जातो. सी, लिव्हिंग थिंग्स दॅट आर बॉर्न ऑन लँड ग्रो, लिव्ह अँड डाय ऑन लँड इटसेल्फ. ओके, तर जे सजीव जमिनीवरती जिवंत आहेत किंवा जन्म घेतलेला आहे ते इथे वाढतात, जगतात आणि इथेच मरतात. कन्स्ट्रक्शन अँड ट्रेड आर सम अदर पर्पजेस फॉर विच लँड इज यूज्ड. बांधकामासाठी आणि व्यापार, जमिनीचा व्यापार करण्यासाठी याचा उपयोग होतो. फिफ्थ आहे, व्हाय आर व्हेरियस लिव्हिंग थिंग्स फाउंड ऑन अ लँड इन डिफरंट प्रपोर्शन्स. Depending on the characteristics of land and climate, various living things are found on land in different proportions. तर वेगवेगळ्या proportion मध्ये, प्रमाणामध्ये का ते आढळतात, कारण त्यांचे त्यांचे characteristics आहेत, हवामान आहे आणि त्याच्यावरती डिपेंड ते त्यांची जी संख्या आहे किंवा वेगवेगळे प्रमाण आहे हे आढळते. तर स्टुडंट, याचबरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की
नक्कीच कळवा. आणि असंच एक्सरसाइजचा इतर कोणत्या सब्जेक्टचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. थँक यू.